विहिरीत सापडले 5 मृतदेह, सत्य समोर येताच हादरला बुलढाणा। चार चिमुकल्यांचा काय होता दोष? बापाच्या निर्णयाने संपलं अख्खं कुटुंब। पत्नीशी वाद झाला आणि काही तासात 5 जणांचा झाला दुर्दैवी अंत। एका क्षणाचा राग आणि एका बापाने घेतलेले असा निर्णय ज्याने 4 निष्पाप चिमुकल्यांचे आयुष्य कायमचे हरवून घेतले। कौटुंबिक वादातून जन्माला आलेली ही घटना संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून गेली। ज्या हातांनी आपल्या मुलांना जपलं, वाढवलं, त्याच हातांनी त्यांना मृत्यूच्या दारी ढकलल्याची ही काळीच पिटवून टाकणारी घटना आहे। देशोन्नतीच्या क्राईम विश्वातील आणखी एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या सत्यकथेसह मी अपर्णा आपले स्वागत करते। नेमकं काय घडलं? एका वडिलांनी असा टोकाचा निर्णय का घेतला? पाहूया देशोन्नतीचे बुलढाणा क्राईम रिपोर्टर धनराज ससाने यांचा हा विशेष अहवाल। 24 मे रोजी राजुरा गावातील विजय किराडिया आणि त्यांची पत्नी रंजना यांच्यात जोरदार वाद झाला। संतापलेला विजयने पत्नीला इस्लामपूर येथील माहेरी सोडले आणि तो परत घरी आला। विजय आणि रंजना यांना प्रीत, प्राची, पूर्वी आणि पियुष अशी 4 लहान मुले होती। मात्र सततचे कौटुंबिक वाद आणि विजयचा शीघ्रकोपी स्वभाव यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी विजयने मुलांना जेवण दिले। मोठ्या 2 मुली आजोबा मुसा किराडिया यांच्यासोबत बकऱ्या चरण्यासाठी गेल्या। काही वेळाने विजय इतर 2 मुलांना घेऊन तिथे पोहोचला आणि 4ही मुलांना सोबत घेऊन शेतातील विहिरीकडे निघाला। त्या विहिरीजवळ पुढील काही मिनिटात जे घडलं त्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला। एका बापाच्या मनातील रागाने 4 निष्पाप जीवांचा बळी घेतला। विहिरीजवळ पोहोचल्यानंतर विजयने अचानक 4ही मुलांना खोल पाण्यात ढकलून दिले। काही क्षणातच चिमुकल्यांचा आक्रोश शांत झाला। त्यानंतर विजयने विहिरीलगत दोर बांधून गळफास घेतला। मात्र बल्ली तुटल्याने त्याचाही मृतदेह विहिरीत पडला। सकाळी सुमारे 10 वाजता तहान लागल्याने विजयचे वडील मुसा किराडिया पाणी पिण्यासाठी विहिरीजवळ आले। विहिरीत डोकावताच त्यांना आपल्या 4 नातवंडाचे आणि मुलाचा मृतदेह दिसले। त्यांनी टाहो फोडताच नागरिक घटनास्थळी धावले। माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीने 5ही मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आले। सोशल मीडियावर बातमी पसरताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। या प्रकरणी मुसा किराडिया यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी विजय किराडिया यांच्या विरोधात 4 मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहे। ही घटना एकच संदेश देते, रागाच्या भरात घेतलेला निर्णय केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। संवाद, संयम आणि समजूतदारपणा हाच अशा शोकांतिका टाळण्याचा मार्ग आहे। अशाच थरारक आणि सत्य क्राईम स्टोरीसाठी देशोन्नतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका। पुढील शनिवारी आणखी एका नव्या क्राईम मिस्ट्रीसह पुन्हा भेटू। तोपर्यंत मी अपर्णा आपली रजा घेते। धन्यवाद।